काय हरकत आहे, वेळ भेटला तर जाऊ. गुलाबराव काही आमचं लक्ष आहे का? आमचं लक्ष आमचा शेतकरी आहे. गुलाबराव हा आमचं लक्ष नाही आहे. आता भाषणाचं आम्ही जे बोललो ते म्हणते पालकमंत्र्याच्या घरावर मोर्चा काढतो, एवढं वाईट वाटायचं कारण काय? अरे आम आदमी से चुने हुए अगर आप हो तो आम आदमी आ रहा है आपके, तो स्वागत करो. खानदेशी पद्धतीचं बिलकुल काही आम्ही तर स्वागत आहे. बिलकुल जेवण करायला येऊ ना, जाऊ ना. बिलकुल दरवाढ करणं योग्य वाटतंय का भाऊ तुम्हाला? कुठे एवढी दरवाढ? वीज दर चित्र वाढ सांगतोच तुम्हाला. आता जे मीटर आलं ना ते स्मार्ट मीटर ते तर खलास करेल. मी सांगतोय ते फक्त त्या ज्यानं ते लावलं त्या कंपनीनं प्रचंड पैसा गोळा करणार आहे. प्रचंड करप्शन आहे. अर्धे मंत्री आणि अर्धे कंपनी. त्या स्पीड मीटरचा आमचं काय फायदा होईल? तुम्हाला मीटर लावायचं होतं तर कमसे कम त्याच्या बिलामध्ये जसं मोबाईलचं सिम कार्ड संपतं, पैसे संपतं, तसं जर एखादी नवीन टेक्नॉलॉजी आली असती तर लगेच त्यानं सांगितलं असतं का एवढे तुमचे पैसे महिन्याचे बाकी आहे, थोडा कमी विद्युत वापरा. ऊर्जा थांबली असती, बचत झाली असती आणि शेतकऱ्याचे पैसे पण वाचले असते. तुम्हाला स्मार्ट कशाला म्हणतो? स्मार्ट फक्त काय दिसण्यावर असते का? विचार काय आहे तुमचे? लुटण्याचे विचार आहे ते स्मार्ट मीटर लावून. शेतकऱ्याला आणि त्या ग्राहकाला फायदा काय सांगा ना त्या मीटरचा? एक फायदा सांगता येईल यांना, पण मीटरचा लावण्याचा ठेका किती रुपयामध्ये गेला, त्याचं कमिशन किती भेटलं हे विचारा थोडं. आहे वीज दर शुल्क वाढवलंय आता कुठेतरी 35 पैशापासून 95 पैशांपर्यंत जे इंधन समाज योजना वाढवलंय. दिवाळीच्या तोडवर एकीकडे घोषणा पण करत नाही शेतकऱ्यांसाठी, दुसरीकडे हा मोठा फटका आता शेतकऱ्यांना. आता टॅक्स माफी उत्सव केला. कापडावरचा टॅक्स 5% केला, पहिले तो 12% होता. आणि सुतावरचा 5% होता, तो 12% केला. सेम केला आहे. हे सगळा गोळ भंगाळ आहे, बनवाबनवी सुरू आहे. आपल्याला काय वाटलं कापडावरचा टॅक्स कमी झाला, 12चा 5 केला म्हणून आम्ही खुशी होतोय. पण त्या सुतापासून जे कापड बनतं त्या सुताचा जो 5% होता तो 12% करून टाकला आहे. म्हणजे त्या तिथं घुमून आम्हाला मारणं सुरू आहे. इकडे सांगायचं आम्ही टॅक्स कमी केला म्हणून, आणि दुसऱ्या इकडे तिसऱ्या अर्थव्यवस्थेत चाललो आहे आम्ही. आणि तिसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये रोजच्या आत्महत्या 15 आहे. हो मग ही अर्थव्यवस्था अदानी अंबानीसाठी आहे का? ह्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेची ताकद जर राज्यामध्ये केंद्रामध्ये आली असेल तर ती ताकद आमच्या शेतकऱ्याला, मजुराले, दिव्यांगाले भेटू नये? हा साधा सवाल आहे आमचा. आणि कर्जमाफी आम्ही मागितली नाही, तुम्हीच दिलेली आहे. तुम्ही आत्ता त्या नॅनो कंपनीला 540 कोटीचं कर्ज 0.01% दिलं. आम्ही बकरी घेतो तर 18% कर्ज द्यावं लागतं. 18 ते 26% कर्ज वसूल करतोय. महिंद्रा फायनान्सवाले असू द्या का अधिक दुसरे असू द्या, व्याजाने मारतो. काय सवलत दिली सांगा ना तुम्ही आम्हाला शेतीसाठी? तुमच्या युरियाचे भाव वाढले आणि सबसिडी तिप्पट वाढवली. 2021 सबसिडी 1700 होती, आता ते 15,000 केली. हे सगळं घोडबंगाल आहे, लुटाचं आहे आम्हाला. फक्त शुकर मागा, नेपाळ होत नाही. भाऊ आता एकीकडे बच्चू भाऊ आज अमित शहा जे आहेत केंद्राचे गृहमंत्री जे आहेत ते आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांचा मेळावा ते शिर्डीमध्ये घेणार आहेत. शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहे केंद्र सरकारकडून. काय वाटतं तुम्हाला, घोषणा होईल का? घोषणा काय करणार आहे तुम्ही सांगा? 25 आता जी घोषणा केली हमी भावाची ते 26-27 केली. मग तिथे घोषणा करू शकले नाही. घोषणा करायला तर दिल्लीहूनही करता आले असते. आज आम्हाला शेतकऱ्याला गरज आहे. तुम्ही सांगत होतं 50% नफा धरून भाव देणार, हे मोदीजीनं सांगितलं होतं. कुठं 50% धरून भाव भेटतं आहे? 15% सुद्धा नफा भाव धरून म्हणजे नफा धरून भाव भेटत नाही. तर आता त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? त्यांनी एकतर जाहीर केलं पाहिजे केंद्रातून, जसं मनमोहन सिंग सरकारनं 82,000 कोटीची कर्जमाफी केली होती तशी कर्जमाफी त्यांनी घोषणा करावी. देशातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करावी. पंजाबला तर महाराष्ट्राला का देत नाही असं वाटतं तुम्हाला? ना ते महाराष्ट्रातला जे मुख्यमंत्री आहे त्या राज्यानं पैसे टाकलेले आहे. केंद्राचे पैसे घेतले 1600 कोटी रुपये, पण केंद्राच्या NDRFच्या निधीच्या व्यतिरिक्त राज्यानं आपला हिस्सा टाकला आहे. हे इथल्या मुख्यमंत्र्याचं काम आहे, इथल्या मंत्र्यांचं काम आहे. तुम्हाला 14,000 कोटी रुपये लागतं ना तिकडे नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी. मग इथं 2,000 कोटीमध्ये हा आमचा शेतकरी मरतो, त्याच्यासाठी पैसे नाही आहे का तुम्हाला? मग तो शक्तीपीठ रद्द करा ना, काय हरकत नाही. रद्द झाला तर काही वाहनं थांबणार आहे किंवा महाराष्ट्र थांबणार आहे? इथं शेतकरी आज करून बसला. हो लक्षात घ्या, तो शेतात जातं. काल संभाजीनगरची आत्महत्या झाली, तो शेतात गेला, शेत पाहून आला, त्यानं आत्महत्या केली. त्यानं आत्महत्या केल्यावर त्या बापाला अटॅक आला, तो पण मेला.
कारण तो शेती पाहून आल्यानंतर सरकारच्या तोंडाकडे पाहतं, सरकारचं तोंड बोलायलाच तयार नाही आहे. यावेळेस दिलासा द्यायचं काम आहे. काय द्यायचं असेल तर द्या, पण वाईट ते बोलू नका ना. आमचे मुख्यमंत्री शेतकऱ्याला म्हणता तुम्ही राजकारण करताय. अरे राजकारणी लोक राजकारण नाही करत तर काय करणार तुम्ही? ते अजितदादा म्हणते पैशाचं सोंग करता येत नाही. तुम्हाला बोलताना सुद्धा दिलासा देण्याची ताकद ठेवत नाही शेतकऱ्याला. पैसे द्यान तेव्हा द्यान, पण बोलणं तर चांगलं ठेवलं पाहिजे का नाही? तो आज कुठल्या अवस्थेत आहे शेतकरी तुम्ही सांगा. एका इकडे अतिवृष्टीनं मेला आणि दुसरीकडे भावानं मेला. काय भाव आहे कापसाचे विचारा त्या अमित शहाला. आता येतं तर 6,500 रुपये. आणि का बोलावला तुम्ही विदेशातला कापूस? लाज नाही वाटली का तेव्हा? विदेशातला कापूस बोलावत असताना आमच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यावर काय परिणाम होईल हे पाहायचं नाही. आणि शेपटी हलवायची ट्रम्पच्या समोर आणि इथं येऊन सभा घ्यायचा आणि मेळावा घ्यायचा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.